15 जानेवारी किंक्रात सुगड पूजा उचलावी का? किंक्राती दिवशी काय करावे, काय करू नये? बोरनान तसेच हळदीकुंकू करावे का? नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. 15 जानेवारी किंक्रातीला काहीच केले नाही तरी चालेल, पण या 2 चुका टाळा. घरात आनंद व भरभराट वर्षभर येईल. 14 जानेवारी मकर संक्रांतीचा सण साजरा केला. तसेच 13 जानेवारीला भोगी हा सण साजरा केला. पण आता येतो तो 15 जानेवारी म्हणजेच किंक्रात हा सण साजरी करतात. धार्मिक मान्यतेनुसार काय करावे या दिवशी आणि काय करू नये हा व्हिडिओ संपूर्ण पहा. सूर्याचा मकर राशीमध्ये होणारा प्रवेश म्हणजे एक प्रकारचा संक्रमण आहे आणि या संक्रमणाचा दुसरा दिवस हा करी दिन म्हणून ओळखला जातो. करी दिन म्हणून पाळला जातो. यंदा गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2026ला हा दिवस संक्रांतीचा खरेदी म्हणजेच किंक्रात म्हणून पाळावा. पौराणिक कथेनुसार या दिवशी जगदंबा रूपी संक्रांती देवीने किंक्रासूर नावाच्या राक्षसाला ठार केले, जो तेथील प्रजेला खूप त्रास देत होता. अशी ही मकर संक्रांतीची कर असते. शास्त्रानुसार या दिवशी कोणतेही शुभकार्य करण्यास वर्ज्य मानले जाते आणि म्हणून या दिवशी कोणतेही शुभकार्य हे केले जात नाही. वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो. काही ठिकाणी गव्हाच्या पिठाचे किंवा बेसनाच्या पिठाचे धिरडे बनवले जातात आणि यासोबतच गुळाचे गुळवणे देखील बनवले जाते आणि हा नैवेद्य तयार करून देवीला दाखवला जातो आणि घरात सुद्धा खाल्ला जातो. आता तुमच्या भागात ज्या पद्धतीने हा सण साजरा करतात अशाच पद्धतीने तुम्ही किंक्रात हा सण साजरा करू शकता. हा दिवस खरं तर अशुभ मानला जातो. जर या दिवशी तुम्ही कळत नकळतही काही चुका तुमच्याकडून झाल्या किंवा या चुका तुमच्याकडून झाल्या तर वर्षभर संकट, कटकटी, अडचणी तुमच्या मागे लागतात आणि त्यासोबतच तिला एक काम नक्की करावे. जर तुम्ही हे काम केले तर वर्षभर तुम्ही सुखात राहाल आणि तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतील. तर अशी कोणती कामे आहेत तर महिलांनी किंक्रातीच्या दिवशी ही करू नये आणि कोणती कामे आहेत ते आवर्जून किंक्रातीच्या दिवशी करावेत, याबद्दलची देखील आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत. आपण जे कार्य करतो तेच आपल्यासोबत येत असतं आणि या दिवशी आपण वाईट गोष्टी केल्या तर वाईट गोष्टींना वर्षभर आपल्याला सामोरे जावं लागेल. आता हे पहिला पर्याय आहे की महिलांनी संक्रांतीच्या दिवशी घातलेल्या ज्या बांगड्या आहेत त्या बांगड्या फोडू नये किंवा जो चुडा असतो तर चुडा देखील त्याची काळजी घ्यायची आहे आणि तो चुडा देखील आपल्याला काढायचा नाही. तर तुम्हाला जर काढायचा असेल तर तो अलगद काढा. लाखीचा चुडा आजच्या दिवशी काढू नका किंवा फुटला तर काही हरकत नाही, कारण तो जास्त वेळ टिकत नाही. तसेच महिलांनी या दिवशी शेणाला हात लावू नये, शेण काढू नये असे देखील म्हटलं जातं. नंबर 2, महिलांनी संक्रांतीचे कुंकू केसात आहे, जे केसात आपण कुंकू भरतो, महिला केस धुवत असतात, पण हा दिवस कुंकू केसात तसेच ठेवायचा असतो. किंक्रात झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला केस धुवायचे असतात. किंक्राती दिवशी तसेच केसामध्ये कुंकू ठेवायचं असतं. त्याचबरोबर मकर संक्रांतीला 5 वर्षाच्या आतील मुलांचे बोरनान केलं जातं, म्हणजेच लहान मुलांचे बोरनान हे रथसप्तमीपर्यंत केलं जातं आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही किंक्रातीला ते बोरनान करायचा प्रयत्न करा. ज्या मुलांना लहान मुलांचे बोरनान हे किंक्रातीला केलं जातं त्या मुलांची किंक्रातीला त्यांची किरकिर निघून जाते. म्हणूनच रथसप्तमी होईपर्यंत करण्यापेक्षा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही किंक्रातीला लहान मुलांचं बोरनान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. त्यामुळे मुलांची किरकिर, चिडचिड ही निघून जाते. नंबर 4, त्यासोबतच मुलंसोबत आजारी पडली असतील, मुलांना सतत नजरदोष लागत असेल तर या अडचणीसुद्धा दूर होतात आणि म्हणून या दिवशी मुलांसाठी काही उपायसुद्धा केले जातात. तसेच त्यामध्ये बोरनान हा एक आहे, तर हे किंक्रातीलाच करावं असे म्हटलं जातं आणि जरी तुम्हाला किंक्रातीला बोरनान करणे शक्य झालं नाही तर मग तुम्ही रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता, परंतु किंक्रातीला करणं अतिशय लाभदायक मानलं जातं. म्हणून आवर्जून तुम्ही किंक्रातीला बोरनान करण्याचा प्रयत्न करा. नंबर 5, किंक्रातीला घरामध्ये चुकूनही वादविवाद, क्लेश, भांडणे करू नये. घर म्हटले की छोट्या मोठ्या गोष्टी या घरामध्ये घडतात आणि छोटे मोठे वादही होतात, परंतु किंक्रातीच्या दिवशी चुकूनही छोटे मोठे वाद घालू नका. त्याचबरोबर शेजारी असू देत किंवा इतर कोणाशी वेडेवाकडेही बोलू नका आणि वादविवाद निर्माण करू नका. चुकूनही जर आपण वादविवाद केले तर त्यांचे अनेक वाईट परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात आणि म्हणूनच तुम्ही घरातील थोर मोठ्या व्यक्तींकडून ऐकलं असेल की आज कर आहे आणि करीची किरकिर तुम्ही घरामध्ये करू नका, नाहीतर वर्षभर घरामध्ये किरकिर होईल. तरी सर्वांनी महत्त्वाची गोष्ट तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा. नंबर 6,
किंक्रातीचा एक दिवस सोडून तुम्ही वाण आणि दान देऊ शकता. मात्र त्यानंतर रथसप्तमीपर्यंत तुम्ही हळदी कुंकू देखील करू शकता. परंतु किंक्रातीला मात्र दान देखील करू नये. तसेच किंक्रातीला कोणतेही शुभकार्य हे केले जात नाही. आता शुभकार्य म्हणजे काय तर बघा, किंक्रातीला हळदी कुंकू करू नये. किंक्रात झाल्यानंतर हळदी कुंकू करावे म्हणजे किंक्रातीला हळदी कुंकू करू नये. त्याचबरोबर गृहप्रवेश, गुरुप्रवेश असेल, कलशपूजन असेल किंवा एखादं घर खरेदी करणे असेल, यांसारख्या कोणत्याही शुभ गोष्टी असतील तर या किंक्रातीच्या दिवशी म्हणजे करीच्या दिवशी अजिबात करू नये. नंबर 7, किंक्रातीला कोणाच्याही घरचा अन्न ग्रहण करू नये. चला, पोरांना असं म्हटलं जातं मांसाहार देखील या दिवशी आवर्जून टाळावा. तसेच तिळगुळ वाटू नये. तसेच केस नखे कापणे, सूर्योदयानंतर केस विंचारणे टाळावे. या दिवशी शेणात हात घालू नये. घरामध्ये शांतता आणि संयम ठेवावा, नाहीतर वर्षभर कटकटी होतात आणि त्यामुळे हा दिवस तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने घालवायचा आहे. आपल्या तोंडावर संयम ठेवायचा आहे. नंबर 8, किंक्रातीच्या दिवशी लांबचा प्रवास अजिबात करू नये. आपल्याला एखादी व्यवसायाची सुरुवात करणं असेल तर ती सुद्धा करता येत नाही. जागेची भूमिपूजन, एखाद्या चांगल्या गोष्टीचे उद्घाटन असेल म्हणजे दुकानाच्या व्यवसायाची सुरुवात नवीन करणं असेल तरीसुद्धा या दिवशी आवर्जून टाळावे. म्हणजे आपल्याला या दिवशी लहान मुलांचं सुद्धा जावळ काढणं, मुंज असेल, नामकरण असेल, असे देखील कोणाचे व्हिडिओ करणे असतील, गरोदर बायकांचं डोहाळ जेवण असेल, ओटी भरण असेल, हळदी कुंकू इत्यादी गोष्टी या दिवशी करू नयेत. नंबर 9, बघा, मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा उचलावी. ते वाण म्हणून पण तुम्ही देऊ शकता. पण मकर संक्रांतीची आता आपण जी मकर संक्रांतीची सुगड पूजा तुम्ही जर उचलली नसेल म्हणजे संक्रांतीला, तर त्यामध्ये जो आपण उत्साह किंक्रात झाल्यानंतर पण किंक्रात हा दिवस त्यासाठी पूर्णपणे वर्ज्य मानला गेलेला आहे आणि किंक्रातीला संक्रांतीची सुगड देखील पाहत नाहीत. त्यामुळे संक्रांती दिवशी संध्याकाळी तुम्ही ही पूजा काढून घेतली नसेल तर ती आहे तशीच तुम्ही एखाद्या नवीन ब्लाऊज पिसाला झाकून ठेवा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही म्हणजे दिनक्रम झाल्यानंतर, किंक्रात झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही ती उचलली तरी चालू शकते. नंबर 10, मकर संक्रांतीच्या आपल्या महाराष्ट्रातल्या काही भागात अशी पद्धत आहे, जी बाजरीची भाकरी बनवतो तर त्यातली थोडी भाकरी मुद्दाम ठेवतात. जे आपण भोगीला बाजरीची भाकरी तीळ लावलेली बनवतो ती मुद्दाम ठेवतात आणि ही भाकरी मातीच्या सुगडामध्ये झाकून ठेवली जाते. ही सुगडामध्ये झाकून ठेवली जाते आणि ही शिळी भाकरी किंक्रातीच्या दिवशी खाण्याची पद्धत आहे काही भागाकडे. ज्यांच्याकडे ही पद्धत असेल त्यांनी ही भोगीची भाकरी आणि शेंगसोला या दिवशी आवर्जून खावा. ज्यांच्याकडे ही पद्धत नाही त्यांनी गव्हाची किंवा बेसनाचे धिरडे, गुळवणी यांसारखे पदार्थ या दिवशी करून खावेत. याला संक्रांतीचे कर उलटवणे असे देखील म्हटलं जातं आणि त्यामुळे तुम्ही आवर्जून करावे. या दिवशी आपल्याला दररोजची देवपूजा करता येईल. तसेच नित्य नियमाप्रमाणे आपण आपल्या देवाची पूजा, तुळशीची पूजा करण्याला कोणतेही बंधन नाही. या गोष्टी आपण बिनधास्तपणे करू शकतो. तसेच यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे. कुळाचा स्वामी यांचा देखील आपल्याला नामस्मरण तुम्हाला करायचं आहे. तसेच गुरूंचा देखील नामजप करू शकता. गीतेमधील 15 अध्याय वाचन किंवा ऐकणे देखील अतिशय या दिवशी लाभदायी ठरू शकतं. आपल्याला कोणत्याही प्रकारची भीती वाटत असेल, मनामध्ये भीतीचं घर बनलं असेल तर भीती घालवण्यासाठी या दिवशी आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप हा आवर्जून करावा. बघा, तसेच विशेष करून आपल्याला या दिवशी संध्याकाळी एक उपाय करायचा आहे. अतिशय खात्रीने हा उपाय आहे आणि खूप लाभदायक देखील आहे. त्यामुळे आपल्याला या दिवशी संध्याकाळी सूर्य मावळतो त्यावेळेस घरातील कोणत्याही व्यक्तीने हातामध्ये काळे तीळ घेऊन हा उपाय तुम्हाला करता येईल. आपल्याला आपल्या डाव्या हातात घेऊन उजवा हात आपल्या डाव्या हाताला लावायचा आहे आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून तो 7 वेळा उतरवायचा आहे आणि हे काळे तीळ घराच्या चौकटीपासून ते खालच्या उंबरठ्यापर्यंत उतरवायचे आहेत आणि घराच्या उत्तर दिशेला हे जे काही आहे आपल्या हातामध्ये काळे तीळ ते फेकून द्यायचे आहे आणि ते सर्व फेकून दिल्यानंतर मागे वळून न पाहता सर्व पुढे बघून यावे. घरात प्रवेश करण्यापूर्वी हातपाय स्वच्छ धुवावे व घरातील देवांचे दर्शन घ्यावे आणि ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र यावेळेस तुम्ही म्हणू शकता. आता काळे तीळ नसतील तर तुम्ही खडे मीठ घेऊ शकता. तुम्ही हा उपाय करू शकता. त्याने सर्व प्रकारच्या वाईट जो नजर दोष आहे तो या उपायाने निघून जातील. बघा, कर म्हणजे काय तर वर्षभरामध्ये 12 महिने असतात. 12 महिन्यांच्या 12 संक्रांती होतात. राशीनुसार 12 आहेत आणि त्यापैकी मकर व कर्क हे संक्रमण महत्त्वाचे मानले जातात.
कारण पौषमधील मकर संक्रमण हे उतरण्याचा व आषाढमधील कर्क संक्रमण हे दक्षिणायनाचा आरंभ करतात. जेव्हा कर्क राशी संक्रांती येते तेव्हा त्या संक्रांतीनंतरचा दुसरा दिवससुद्धा आपण कर म्हणून पाळतो. अशा पद्धतीने वर्षभरात अशा एकूण 7 किती आहेत त्या आपल्याला हा करी दिन म्हणून पाळायचा असतो आणि सर्व करीचे नियम सारखेच असतात. जेव्हा जेव्हा आपण हा करी दिन येतो तेव्हा आपल्याला काही काळजी आहे तर ते हे करायचे असते. हे जे काही सांगितले आहे ते वर्ज्य करायचे असतात. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल, उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मात्र हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद.